नाशिकमध्ये झालेल्या पावसाने शहरवासियांची चांगलीच परीक्षा घेतली। या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती। या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी महापालिकेने स्वच्छता अभियान व्यापक स्तरावर हाती घेतला आहे। अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग 26 मध्ये या अभियानास प्रारंभ झाला। नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। सर्व नागरिकांनी खरं तर मी संपूर्ण या प्रभागातीलच नाही परंतु संपूर्ण नाशिक शहरातील नागरिकांना नवे तर माझ्या माता भगिनींना तळमळीने विनंती करतो की खरंच आपण उघड्यावरती कचरा टाकू नये। कारण दुर्दैवाने आता जो काही पाऊस झाला पहिल्याच पावसात काय परिस्थिती या शहरात ओढवली ती खरी तर प्लॅस्टिकमुळे। आणि खऱ्या अर्थाने जर प्लॅस्टिकची बंदी आहे आपल्याला माहिती आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण खरंच प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून उघड्यावर कचरा टाकला नाही पाहिजे। सातत्याने घंटागाडी प्रत्येक प्रभागात येते। कुठला भाग माझ्या माहितीप्रमाणे शहरातला कुठलाच भाग असा नसेल की जिथे घंटागाडी जात नसेल। तर त्यामुळे जिथे कुठे जात नसेल तिथे त्या प्रभागातील सन्माननीय सदस्याला सांगून घंटागाडी बोलवायची आहे। मात्र कचरा हा घंटागाडीतच टाकला गेला पाहिजे हीच कळकळीने विनंती करतो। आणि खऱ्या अर्थाने आपण जर असं केलं तर त्या संत गाडगे बाबांच्या खरं तर त्या स्वप्नाला आपण काहीतरी निश्चित सार्थ ठरू किंवा कुठेतरी आपण प्रयत्न करू असं मला वाटतं। आणि निश्चित नाशिक स्वच्छ हे अभियान फक्त महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं किंवा नगरसेवकांचं नसून हे संपूर्ण एक प्रत्येक नागरिकाचं आहे। त्या दृष्टिकोनातून सर्वांनी स्वच्छतेसाठी प्रयत्न केले पाहिजे। दररोज येते आणि प्रत्येक गल्लीत जाते। माझी एकच विनंती आहे की सर्वांनी कचरा हा घंटागाडीतच टाकावा। कारण या स्वच्छता मोहिमेचे खरे प्रणेते गाडगे महाराज जर त्यांना खऱ्यानं आपल्याला त्यांची मोहीम सार्थ ठरवायची असेल तर त्यांना आपण सर्वांनी आणि स्वच्छता राखायची असेल तर सर्वांनी कचरा हा घंटागाडीतच टाकला पाहिजे। ओला सुका कचरा अलग करून तो घंटागाडीतच गेला पाहिजे। तर नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने ही खूप जरुरी गोष्ट आहे आणि ती नागरिकांनी करावं अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे। आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतंय फिरताना की नागरिक रस्त्यावर कचरा फेकत आहेत। तर ते नागरिकांना आव्हान आहे। आता माननीय दातीर साहेब, माननीय आरोटे साहेब यांनी आवाहन केलं त्याप्रमाणे मी करतो की त्यांनी रस्त्यावर कचरा टाकू नये। घंटागाडी ज्या प्रत्येक प्रभागामध्ये येतात त्या प्रभागामध्ये कचरा टाका, प्रभागात येणाऱ्या घंटागाडीमध्ये तो कचरा टाका जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील। स्वच्छ आहे। प्लॅस्टिकचं पण काम आपल्याला करायचं आहे। शासनाचं धोरण असं आहे की 50 mm जाडीच्या ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत किंवा प्लॅस्टिक आहे त्याच्या खाली बंदी आणलेली आहे। तर त्याची आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी करतोय। तिथे 23 तारखेला एक मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगनंतर संपूर्ण शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर घेणार। खुटवड नगर तसेच कॉलनी परिसर, संजय नगर या भागांमध्ये लोकप्रतिनिधींनी ही मोहीम सुरू केली। नगरसेविका हर्षदा गायकर आणि अलका आहिरे यांनी प्लॅस्टिक मुक्तीसाठी महिलांनाही कळकळीचं आवाहन केलं। आणि म्हणजे प्रायव्हेट असो किंवा जिथे स्पेस तिथे नागरिक कचरा टाकतायत। रोज घंटागाडी येत आहेत आणि अगदी नियमात येत आहेत। कचरा असं रस्त्यावर पडतो का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं की अधिकारी किंवा आम्ही नगरसेवक असो आम्ही आमची जबाबदारी टाळत नाहीये। पण मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारी न टाळता कचरा हा कचरा गाडीतच गेला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। मला असं वाटतं की जसं आमचं कर्तव्य आहे तसं त्यांचंही कुठेतरी कर्तव्य, त्यांची कुठेतरी जबाबदारी आहे की आपला प्रभाग कसं स्वच्छ राहील। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रभागाची काळजी घेतली तर एकंदरीत नाशिकही स्वच्छ राहील। आणि दुसरी गोष्ट मला कळकळीची विनंती आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा टाका। म्हणजे माझ्या प्रभागात एकंदरीत अनुभव येतोय ओला कचरा म्हणजे आपले कर्मचारी खूप त्यांना सहकार्य करतात, नागरिकांना सतत सूचनाही देत आहेत पण नागरिक त्याचा फॉलोअप घेत नाही हे खरं खूप चुकीचं आहे। ओला कचरा सुका कचरा आपला वेगळा टाकला तर नाशिक स्वच्छ ठेवायला नक्कीच मदत होईल। तर कळकळीची विनंती की सगळ्यांनी याची दखल घ्यावी की ओला कचरा आणि सुका कचरा कसा कचरा गाडीत वेगळा जाईल आणि आपण कसं त्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करू याचीच काळजी घ्यावी। धन्यवाद। आता दिलीप भाऊने, आरोटे भाऊने सांगितलं रस्ते सांगासारखं काही नाही पण महिलांना एक विनंती करते मी, महिला आपण तसं घर स्वच्छता ठेवतो, भाजी निवडून बाजूला ठेवतो, जसं कचरा कुंडीमध्ये जर आपण कचरा पेटीमध्ये जर आपण कचरा टाकला तसं घर स्वच्छ तसं आपला प्रभाग कसा स्वच्छ राहील, आपलं अंगण कसं स्वच्छ असं एवढं महिलांनी आपण जर पाळलं तर नक्कीच हा प्रभाग सुंदर असेल, सुंदर नाशिक आणि सुंदर शहर व्हायचे होणार नाही। महिलांनी पाळायला पाहिजे। या मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बुकाने, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते। दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी राजू चंद्र मोरे, नाशिक।